नमस्कार, मी प्राध्यापक तेलंग एनटी, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज बलसूर। तर 11वी विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ज्यामध्ये भरपूर दिवस झाले, ज्यामध्ये 11वी विद्यार्थी प्रवेश चालू आहे, ज्यामध्ये पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी। तिसऱ्या फेरीचे जे ॲडमिशन होते, जे विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले होते, त्यांचे ॲडमिशन कालपर्यंत झालेले आहेत। पण विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमाची एक अवस्था आहे की विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत, गोंधळून गेलेले आहेत। कित्येक विद्यार्थ्याचे अजून नंबर ज्या त्या कॉलेजला लागलेले नाहीत, त्यामुळे ह्या वर्षी आपला प्रवेश होईल का नाही, कारण पहिला राऊंड गेला, दुसरा राऊंड गेला, तिसरा राऊंड गेला, त्यामध्ये आपले नंबर लागलेले नाहीत आणि प्रवेश झालेले नाहीत, आणि आपल्याच जवळच्या कित्येक विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत आणि ते प्रवेश घेतलेले आहेत। म्हणून विद्यार्थी न घाबरता आता सर्वात एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आलेली आहे। एकूण 5 राऊंड 11वीचे असताना त्यामध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड यामध्ये जागेची जी विभागणी होती, ज्यामध्ये कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर मार्क असतील, टक्केवारी असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा जो कोटा होता, ज्यामध्ये इनहाऊस कोटा असेल, मॅनेजमेंट कोटा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी कॅटेगरी असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नव्हते। कुणाचे मार्कच कमी होते, कुणाचे कॅटेगरीमध्ये बसत नाहीत, कोण ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, पर्सेंटेज कमी आहेत, यामुळे नंबर लागले नव्हते। तर आता त्या विद्यार्थ्यांना घाबरायची गरज नाही। तर आता चौथ्या फेरीचं नाव आहे ओपन टू ऑल। याचा अर्थ आहे सर्वांसाठी ही खुली ही प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमची कॅटेगरी बघितली जाणार नाही, ज्यामध्ये तुमचे पर्सेंटेज आतापर्यंत 3 राऊंडमध्ये बघत होते ते बघितले जाणार नाहीत, त्याच्यानंतर कोणताही कोटा असेल, आता फक्त एवढं बघितलं जाणार की ज्या कॉलेजला जेवढे जागे शिल्लक आहेत आणि एकूण भरलेले जे विद्यार्थी आहेत, ते सगळे विद्यार्थी त्या जागेनुसार लागून जातात। त्यामुळं विद्यार्थ्यांना गोंधळून जायची गरज नाही। आणि जी वेळ आता आलेली आहे, फक्त आता जे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेला आहे त्यांच्याजवळ महत्त्वाची ID आणि पासवर्ड तेच पुन्हा आणि त्या ज्या ठिकाणी तुम्ही भरता त्या ठिकाणी जायचं आहे, आणि ते ID आणि पासवर्ड वापरून त्यामध्ये तुम्हाला परत फॉर्म ओपन झाल्यानंतर ही जी तारीख आहे 29 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत तुम्हाला परत हे फॉर्म भरून आणि लॉक करायला विसरायचं नाही। काही विद्यार्थ्यांचं फॉर्म अनलॉक तसंच राहत आहे। जे काही बदल असेल तुम्हाला, ती बदल पण तुम्हाला ह्या काळात करता येणार आहे। तुमची कॅटेगरी असेल, काही चुका झालेल्या असतील तर त्या पण तुम्हाला दुरुस्त करता येणार आहेत। पण ही जी संधी आहे सर्वांसाठी अति महत्त्वाची आहे। जे विद्यार्थी आतापर्यंत लागले नव्हते ते सगळे विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये लागणार आहेत, आणि भरपूर जागे प्रत्येक जे कनिष्ठ महाविद्यालय असतील किंवा उच्च माध्यमिक जे शाळा असतील, त्यामध्ये 11वीसाठी प्रवेशासाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत। तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुन्हा एकदा फॉर्म लक्ष देऊन, पुन्हा फॉर्म भरून, पुन्हा त्या फॉर्मला लॉक करायचा आहे, आणि ती जी प्रिंट आहे ती प्रिंट स्वतःजवळ ठेवायची आहे। आणि परत 2-4 दिवसामध्ये तुमची यादी लागल्यानंतर नक्कीच तुमचं प्रत्येकाचं नंबर लागलेला असेल, आणि प्रत्येकाने जाऊन त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे। म्हणून प्रत्येकांना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये अलर्ट राहून, या प्रक्रियेमध्ये पॉझिटिव्ह राहून, आतापर्यंत नंबर लागला नाही, ह्या वेळेस लागल का नाही असं विचार करायचं नाही, तर ह्या वेळेस नंबर सर्वांचं लागणार आहे। ओपन टू ऑल म्हणजे यामध्ये सगळ्यांसाठी खुली प्रक्रिया असल्यामुळं सगळ्या कॅटेगरीचे, सगळ्या पर्सेंटेजचे विद्यार्थी लागणार आहे।